प्रपंचो सरो चित्त तुझे पायी मोरो ऐशी करिगा पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंगा पुरे पुरे आता नको दुजयाची सत्ता ऐशी करिगा पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंगा लटिके ते फेडा तुका म्हणे जाय पेडा ऐशी करिगा पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंग। समग्र जीवसृष्टीमध्ये ज्या भाग्यवान माणसाचं जीवन योग्य प्रकारे योग्य दिशेने योग्य वाटेवर वाटचाल करत आहे, मग ते जीवन कोणत्याही पातळीवरचं असू दे, ते जीवन वैयक्तिक पातळीवरचं असू दे, ते जीवन कौटुंबिक पातळीवरचं असू दे, ते जीवन गाव पातळीवरचं असू दे, ते जीवन परिसर पातळीवरचं असू दे, ते जीवन तालुका पातळीवरचं असू दे, ते जीवन जिल्हा पातळीवरचं असू दे, ते जीवन प्रांतीय पातळीवरचं असू दे, ते जीवन राष्ट्रीय पातळीवरचं असू दे, किंबहुना ते जीवन जागतिक पातळीवरचं असू दे, अशा प्रत्येक भाग्यवान माणसाच्या जीवनामध्ये कुणी नाही कुणी प्रेरक असावा लागतो, किंबहुना कुणाची नाही कुणाची प्रेरणा ही असावी लागते। ही अल्पशी प्रस्तावना तुमच्यासमोर मांडण्याचं कारण, आता मी जे बोल तुमच्यासमोर मांडणार आहे ते बोल आहेत अमेरिकेतील सुप्रसिद्ध लेखक जोसेफ डॅनियल याचे। त्याचं असं म्हणणं आहे, आमच्या अमेरिकेतल्या मुलांना प्रेरणा देण्याकरता आम्हाला काल्पनिक रॉबिन हुड बनवावा लागला, पण तुम्ही भारतीय केवढे भाग्यवान आहात, किंबहुना तुम्ही महाराष्ट्रीयन केवढे भाग्यवान आहात। तुम्हाला तुमच्या मुलांना प्रेरणा देण्याकरिता झाले बहु होतील बहु परी याच समहा। या दृष्टीने हे माझं एकट्याचं मत नाहीये बांधवानो। जगाच्या पाठीवर जेवढे म्हणून इतिहास लेखक आहेत, जगाच्या पाठीवर जेवढे म्हणून इतिहास संशोधक आहेत, जगाच्या पाठीवर जेवढे म्हणून साहित्यिक आहेत, जगाच्या पाठीवर जेवढे म्हणून विचारवंत आहेत, जगाच्या पाठीवर जेवढे म्हणून विद्वान आहेत, त्या सगळ्यांचं एक मत आहे आणि ते असं आहे, आजपर्यंत या जीवसृष्टीमध्ये अनेक राजे झाले, भविष्यामध्ये कदाचित होतील, पण ज्यांच्यासारखा राजा या जीवसृष्टीमध्ये झालाच नाही, ते या जीवसृष्टीचं श्रेष्ठत्व म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। वक्त्यानं दोन गोष्टी मागायच्या नसतात, पहिली गोष्ट टाळी आणि दुसरी गोष्ट पोळी श्रोत्यांनी उत्स्फूर्तपणे द्यायची असते। दुसऱ्या कोणाच्या कीर्तनामध्ये टाळी वाजवा वाजवू नका मला माहीत नाही, पण माझं कीर्तन टाळ्यांचा कडकडाट आणि हर हर महादेवचा गजर झाल्याशिवाय कधी होत नाही। वक्तृत्वाला योग्य ठिकाणी प्रतिसाद म्हणून टाळी द्यायची, कारण तुमच्या टाळ्यांचा कडकडाट माझ्या वक्तृत्वाची धार असणार आहे। टाळी द्यायची, पण अशी माकडवाल्यासारखी नाही द्यायची, टाळी द्यायची मर्दासारखी, टाळी द्यायची मावळ्यांच्या सारखी, अरे टाळी द्यायची वारकऱ्यांच्या सारखी। टाळी देताना माय मावल्यानो माता भगिनीनो तुम्ही पाठीमागे राहूच नका, कारण या जीवसृष्टीतील प्रत्येक महापुरुषाला जन्म देणार तुम्ही मातृत्व आहात। तुम्ही लेखी आहात राजमाता, राष्ट्रमाता, धर्ममाता, लोकमाता, स्वराज्य जननी जिजाऊ साहेबांच्या। तुम्ही लेखी आहात स्त्री शिक्षणाच्या आद्यजनक सावित्रीबाई फुल्यांच्या। तुम्ही लेखी आहात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांच्या। तुम्ही लेखी आहात अनाथाची माई सिंधुताई सपकाळांच्या। तुम्ही लेखी आहात माता रमाबाई आंबेडकरांच्या। अरे तुम्ही लेखी आहात झाशीची राणी लक्ष्मीबाईंच्या। दोन ओळी शिवाजी महाराजांच्या संबंधाने बोलतो, जशा प्रकारे बोलतो तशा प्रकारे टाळ्यांचा कडकडाट यायला हवा। स्वातंत्र्यामध्ये परतंत्र्याचा अंधकार गडद होत चाललाय, राष्ट्र तेजाची मशाल हाती पाहिजे। स्वातंत्र्यामध्ये परतंत्र्याचा अंधकार गडद होत चाललाय, राष्ट्र तेजाची मशाल हाती पाहिजे। पुन्हा एकदा या देशाला जिजाऊचा शोभा पाहिजे।
जगत तुम्हाला मला भाग्यवान समजते, पण का कोणाने आता असं वाटायला लागलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या 18 पगड जातीच्या मावळ्यांना आता झोप लागते की काय? पदोपदी तुम्हाला मला भ्रष्टाचाराच्या अंधकाराला सामोरं जावं लागतं. हा भ्रष्टाचाराचा अंधकार नाही व्हावा आणि सदाचाराचा सूर्य उगवावा असं वाटत असेल. प्रत्येक घराघरामध्ये काय, प्रत्येक माणसामध्ये काय, प्रत्येक मनामध्ये काय, परंतु तुमच्या माझ्या शरीरामध्ये असणाऱ्या प्रत्येक रक्ताच्या थेंबामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राची गुढी उभारली गेली पाहिजे. काळाची गरज म्हणून वारकरी संप्रदायाच्या व्यासपीठावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राचं धर्मकीर्तन गातोय. महाराजांना प्रार्थना करूया, ज्या दैवतापासून स्वराज्याच्या बांधणीचा निर्मितीचा प्रारंभ झाला ते दैवत म्हणजे भगवान गणराया. पुढे सांगेल प्रार्थना करूया महाराजांना, महाराज यावं आणि सुवर्ण सिंहासनावर विराजमान व्हावं. आये महाराज विराजे, आये महाराज विराजे, आये महाराज विराजे, आये महाराज विराजे. पधारिये जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज पांडुरंग परमात्म्याजवळ प्रार्थना करत आहेत. अभंग सांगत सांगत जेवढं शक्य होईल तेवढं छत्रपती शिवाजी महाराज सांगून जाईल. प्रार्थना म्हटलं की थोडंसं अशा प्रकारचं चिंतन येतं मंडळी. प्रार्थना कोणी कुणाकडे आणि कशा संबंधानं करणं योग्य आहे? जीवाने जीवाकडे देवा संबंधाने प्रार्थना करणं योग्य आहे की जीवाने देवाकडे जीवनाम जगत संबंधाने प्रार्थना करणं योग्य आहे की जीवाने देवाकडे देवा संबंधाने प्रार्थना करणं योग्य आहे? जीवाने जीवाकडे देवा संबंधाने प्रार्थना करणं योग्य नाही याचं कारण आहे जीव अल्पज्ञ आहे आणि भगवान परमात्मा सर्वज्ञ सर्वशक्तिमान आहेत. मी अल्पज्ञ जीव दुसऱ्या अल्पज्ञ जीवाकडे सर्वशक्तिमान असणाऱ्या भगवंताविषयी प्रार्थना करणं योग्य नाही. बरं, दोन जीवांचा विचार करू जाता दोघे येणारे जाणारे आहेत. प्रारब्धवशा सुखदुःखाचे भोग दोघांच्या जीवनामध्ये आहेत. शरीर गुणधर्माच्या दृष्टीने ज्याला साधर्म्य भाव असं म्हणतात, दोघांच्या मध्ये फार मोठं साम्य आहे आणि महत्वाचं म्हणजे दोन्ही जीव बद्ध आहेत. एक बद्ध जीव दुसऱ्या बद्ध जीवाकडे नित्य असणाऱ्या परमात्म्याविषयी प्रार्थना करू शकत नाही, किंबहुना करणंही योग्य नाही. मग जीवाने देवाकडे जीवनाम जगत संबंधानं प्रार्थना करणंही योग्य नाही. प्रार्थना करायची झाली तर जीवाने देवाकडे देवा संबंधाने प्रार्थना करणं योग्य आहे. संत महात्म्यांनी पदोपदी प्रार्थना केल्या. पदोपदी मागणं मागितलं, पण प्रार्थना असो की मागणं असो विषय केवळ भगवान. हे चिदान देना देवा तुझा विसरण व्हावा, तुझा विसरण व्हावा, तुझा विसरण व्हावा. हे चिदान देना देवा तुझा विसरण व्हावा, तुझा विसरण व्हावा, तुझा विसरण व्हावा. हे चिदान देना देवा तुझा विसरण व्हावा, तुझा
संत श्रेष्ठ तुकाराम महाराज. प्रार्थना वेगळी, मागणं वेगळं आणि प्रतिज्ञा वेगळी. बरोबर आहे की नाही? प्रार्थना करताय, प्रास्ताविक भाग वेळे अभावी जास्त न लांबवता. प्रार्थना अशी, प्रपंच ओसरो चित्त तुझे पायी मुरो. याचा सरळ अर्थ असा आहे, प्रपंच नाहीसा करा आणि चित्त तुमच्या पायाशी स्थिर करा. सुकृत दर्शनी ही प्रार्थना प्रवाहाच्या विरुद्ध वाटते. कारण जीवसृष्टीमध्ये जो प्रवाह आहे तो प्रपंचाची वेल वाढवण्याकरता प्रयत्नवादी. माणसं हाडाची काढ करतात, रात्रीचा दिवस करतात, रक्ताचं पाणी करतात, प्रपंचाची वेल वाढावी म्हणून. वाढावे संतान ल्यावे, सदैव खावे, सदैव बरे असावे, सदैव ल्यावे. म्हणजे माणसाला जीवनामध्ये नटावं वाटतं. ज्याला ज्याला नट वाटत नाही त्याने त्याने प्रामाणिकपणे बोट वर करा. तुमच्यापैकी कुणाकुणाला नट वाटत नाही हो. तुम्हाला एक गुह्य सांगू का? ज्याचं जगून झालंय त्याला सुद्धा नटावं वाटतं. विचारा चोपदार बाबाला. क्षमा मागून बोलतो. पूर्वीच्या माई माऊल्या कपाळ भरून कुंकू लावायच्या. लांबून असं लाल भडक ठळलं कुंकू दिसायचं, काही भारदस्त व्यक्तिमत्व दिसायचं. पण कालपरत्वे काळाच्या ओघामध्ये तेवढं मोठं कुंकू आता राहिलं नाही. झालं काय माहिती? काळाच्या ओघामध्ये कुंकू असं हळूहळू लहान 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 होत गेलं. जसं कुंकू लहान लहान झालं तसं माणसाच्या तब्येती सुद्धा अशा लहान 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 झाल्या. विचारा दादा महाराजांना. कुंकू लहान झालं होईन का? कुणी कुणाकडे तक्रार केली का? करून चालतंय का? तुम्हाला एक वास्तव सांगू का? आपल्या सगळ्यांची दादागिरी घराच्या बाहेर. नाही कळलं का? डॉक्टर असो नाही तर कंडक्टर असो, इंजिनियर असो नाही तर वायरमन असो, मंत्री असो नाही तर वाजंत्री असो, महाराज असो नाही तर पोतराज असो, आपल्या सगळ्यांची दादागिरी घराच्या बाहेर. आता काळे महाराजांचं कसं आहे मला माहित नाही. असं आपल्या सगळ्यांची दादागिरी घराच्या बाहेर. आणि एकदा का घरात पाऊल टाकलं, कुणाचं काही चालत नाही हो. कुंकू लहान झालं होईना का? कुणी कुणाकडे तक्रार केली का? होईना का लहान झालं. पण काळाच्या ओघामध्ये आता कुंकूच राहिलं नाही. कुंकूच राहिलं नाही. त्याच्या जागेवर तेवढं बरं पाठ केलंय. त्याच्या जागेवर टिकली आली. येईना का? कुणी कुणाकडे तक्रार केली का? करून चालतंय का? बरं सौभाग्याचं लेणं म्हणून टिकली लाल असावी की नाही? आता ते राहिले नाही, कारण जमाना मॅचिंगचा आहे. कदाचित बाईसाहेबांची साडी जर हिरवी असेल तर कुंकाची टिकली सुद्धा हिरवी, हातातल्या बांगड्या हिरव्या, रुमाल हिरवा, पर्स हिरवी, चप्पल हिरवी, नवरा तेवढाच मॅचिंग होत नाही. प्रपंचाची वेल वाढावी हा प्रवाह. आणि या प्रवाहाविरुद्ध तुकाराम महाराजांची भूमिका आहे. जाळुनी संसार बैसलो अंगणी, आता मजन सावे सर्वथा. संसार गंधीची हे वार्ता, झालो वेडा सुनी जाणता. पावे अनंता तुक म्हणे संसाराच्या नावे.
संसाराच्या नावे घालोनिया शून्य प्रवाहाविरुद्ध भूमिका आहे. कल्पना करायची. समाजातली काही विचारवंत मंडळी तुकाराम महाराजांकडे गेली आणि त्या सर्वांनी म्हणून आपली कैफियत तुकाराम महाराजांच्या समोर मांडली. महाराज, जसा प्रवाह प्रपंच करतो, जसा प्रपंच आम्ही करतो, तसा तुम्ही का नाही केला? महाराज बोलतात, मंडळी, ज्या वस्तूच्या अनुषंगानं तुम्ही चर्चा करू इच्छिता त्या वस्तूच्या सत्य स्वरूपाचं यथार्थ ज्ञान मला आहे. संसार किंवा प्रपंच वेदांत शास्त्राचे दृष्टीने अस्तित्व नाही. असा प्रपंच एक झाला होता हे तो समूळ मिथ्या वार्ता न झाला प्रपंच आहे परब्रह्म. जे झालंच नाही त्याला होईल कसं म्हणावं? आता येथे भगिनी आहेत, माय माऊली आहेत, होय की नाही? एखादी माऊली जर बाळ जास्त रडत असेल, थांबत नसेल, तर त्याला थांबवण्याकरता बोलते, बाळा शांत हो, शांत हो. जर तू शांत नाही झाला तर आला बागुल बुवा. आता माऊल्यानो, भगिनीनो, तुम्ही सांगा मला, तुमच्यापैकी कुणी कुणी बागुल बुवा बघितला हो? बघितलं का कुणी? बागुल बुवाला आकारही नाही आणि अस्तित्वही नाही. पण अस्तित्व आणि आकार नसणाऱ्या बागुल बुवाला बाळ मात्र भीत. का भीत? बाळाच्या ठिकाणी बागुल बुवा विषयी असणार अज्ञान. तर नसणाऱ्या प्रपंचाला तुम्ही आम्ही बोलतो का? प्रपंचाविषयी असणार अज्ञान. ऐका, चिंतनाचा भाग 1-2 मिनिटांमध्ये तुमच्या समोर मांडतो. अस्तित्व नाही म्हटलं की उपपत्ती सांगणं आवश्यक आहे. जगामध्ये 2 वस्तू आहेत. पहिली वस्तू आहे चैतन्य आणि दुसरी वस्तू आहे जड. मग चैतन्यावर भासतो की जडावर भासतो म्हणावं? चैतन्यावर भासतो म्हणावं तर चैतन्य सुप्रकाश आहे. जसा चैतन्यावर भासू शकत नाही तसा जडावर भासू शकत नाही. मधोहोच्या संबंधाने भासतो म्हणावं का? मला सांगा, पाण्यामध्ये लाट आहे का? उत्तर जबाबदारीने द्यायचं. बोला, पाण्यामध्ये लाट आहे का? बरं मला सांगा, पोहायला शिकल्यावर पाण्यात पडावं का कधी पडावं? बोलत चला, टेन्शन घेऊ नका. पोहायला शिकल्यावर पाण्यात पडावं का कधी पडावं? शिकल्यावर पडावं. आणि शिकायला कुठं ढेकळा जावं? पाण्यामध्ये लाट नाही. लक्षपूर्वक ऐका. जशी पाण्यामध्ये लाट नाही तशी वाऱ्यामध्येही लाट नाही. लाट पाण्यातही नाही, लाट वाऱ्यातही नाही. पण पाणी आणि वारा या 2 वस्तूंचा संबंध आला की नसणारी तिसरी लाट निर्माण होते. तसा चैतन्यावर भासू शकत नाही, जडावर भासू शकत नाही. दोहोच्या संबंधानं भासतो म्हणावं तर दोहीची सत्ता भिन्न आहे. चैतन्याची पारमार्थिक सत्ता, जडाची व्यावहारिक सत्ता. सत्ता समान नाही म्हणून साधक बाधक व्यवहार नाही. याला अधस्थ म्हणतात शास्त्रीय भाषेमध्ये. अधस्थ याचा अर्थ आरोपित. चैतन्याचा जडावर आरोप, जडाचा चैतन्यावर आरोप. आरोपित याचा अर्थ भ्रमाने भासणारा. संधी दिवस मावळल्यावर संधी प्रकाशामध्ये वेडी वाकडी पडलेली दोरी पाहणाऱ्याला भासला सर्प असावा. दोरीचा सर्प झालाही नाही, तसा दोरीवर सर्प केलाही नाही. पण दोरीवर सर्प भासला. भासलेल्या सर्पाला जसं अस्तित्व नाही अजातवादाच्या दृष्टीने. बरं का, कशा करता मी सांगतोय? तसं प्रपंच या पदाला, पदार्थाला वेदांत शास्त्राच्या दृष्टीने अस्तित्व नाही. पण प्रपंच कोणता? तुमच्या माझ्या कल्पनेतला प्रपंच आहे का? तुमच्या माझ्या प्रपंचाची कल्पना काय? 4 भिंतीच्या आतलं जगणं. देह, पालन, पोषण, अनेक वस्तूंचा समुदाय झाला. त्या समुदायाकडे तुम्ही आम्ही बोट दाखवतो, हा माझा प्रपंच. तो प्रपंच नाही, तो व्यवहार आहे. मग प्रपंच कोणता? ऐका, माणसानं ईश्वराच्या सृष्टीमध्ये आपल्या मनामध्ये एक मनोमय प्रपंच निर्माण केला. या देहात म्हणे मी पुत्रदारा धन माझे. तो मनोमय प्रपंच चित्ताच्या ठाई घर करून बसला म्हणून चित्त विकारी झालं. तुम्हाला भगवंताशी संबंध हवाय ना, चित्त निर्विकार करा. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली ज्ञानेश्वर महाराज बोलतात, जयाचे चोखटे मानसीय.
क्या बात आहे चोपदार बाबा. मी होऊन असे क्षेत्र संन्याशी जया निजले अति उपाशी पाहिले. तू का म्हणे चित्त करारे निर्मळ येवनी गोपाळ राहे तिथे. तुमचं चित्त हृदय भगवंताचा वास्तव्याचं ठिकाण व्हावं असं वाटत असेल, तुमचं चित्त निर्विकार करा. चित्त निर्विकार कधी होईल? चित्ताचे ठाई घर करून बसलेला मनोमय प्रपंच नाहीसा होईल. मनोमय प्रपंच नाहीसा होईल. म्हणून भगवंताशी संबंध प्रस्थापित होण्याकरता, चित्त निर्विकार होण्याकरता, चित्ताचे ठाई घर करून बसलेला मनोमय प्रपंच नाहीसा व्हावा म्हणून जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज पांडुरंग परमात्म्याजवळ प्रार्थना करतात अभंगाच्या पहिल्या चरणात. प्रपंच बोसारा प्रपंच नाहीसा करा आणि चित्त तुमच्या पायाशी स्थिर करा. आता प्रपंच नाहीसा होणं आणि चित्त भगवंताच्या पायाशी स्थिर होणं याचा कार्यकारण संबंध काय? भावार्थानंतर वेळ मिळाला तर थोडंसं चिंतन सांगेन. ही तुकाराम महाराजांची प्रार्थना भगवंताला आवडली आणि समाधानानं भगवान बोलतात, मी तुमच्याकरता काय करू? काही प्रसंग आहे. या विश्वाचे चालक मालक पालन पोषण रक्षण करता भीमा तटविहारी जने हे विश्व निर्मेले षड्गुण ऐश्वर्य संपन्न लक्ष्मीचे पती जगाचे नायक भक्त वत्सल पांडुरंग परमात्मा तुकाराम महाराज बोलतात, मी तुमच्याकरता काय करू? असा प्रसंग जर तुमच्या माझ्यावर आला तर आता येणार नाही, तो भाग वेगळा. 2 तासाचं कीर्तन ज्याला जड जातं त्याच्यावर असा प्रसंग येतो का? दाता आणि याचकाची जोडी लागतेच असं नाही. कधी कधी दाता श्रेष्ठ असला तर याचक कनिष्ठ असतो, कधी कधी याचक श्रेष्ठ असला तर दाता कनिष्ठ असतो. एक व्यवहारातला दृष्टांत सांगतो. एका राजाला फार मोठा विजय मिळाला. त्या विजया प्रत्युत्त त्याची विजय मिरवणूक निघालेली आहे. सगळं राजा ऐश्वर्य त्या मिरवणुकीमध्ये राजा हत्तीवर अंबारीवर बसलेला आहे. गुलाल उधळला जातोय, भंडार उधळला जातोय, आनंद आहे जिकडे तिकडे. राजा समाधानी आहे, पण राजाचं लक्ष दूर अशा झाडाखाली कोपऱ्यात एक झाड आहे आणि त्या झाडाच्या खाली फाटकी तुटकी कपडे घातलेला माणूस आहे. डोकीवरचे केस भुरभुर उडताय, डोळे असे खोल गेलेले आहेत, दारिद्र्याचं मूर्तिमंत प्रतीक आहे. राजाचं लक्ष त्याच्याकडे गेलो, तो मुठीत असा काहीतरी घेऊन उभा आहे. राजाने पाहिलं. राजा बोलतो, एवढा ऐश्वर्य आपण भोगतोय, आपल्याच राज्यामध्ये असं दारिद्र्य का? म्हणून त्याने प्रधानाला सांगितलं, प्रधानजी त्या माणसाला बोलवून आणा. प्रधान त्याच्याजवळ गेले. बाबा राजाने बोलवलं. तो म्हणलं, मी काहीच नाही केलं. अरे तसं नाही, तू गुन्हा केला नाहीस, राजा तुझ्यावर प्रसन्न आहे. ते तसंच मुठीमध्ये काहीतरी घेऊन आलं, राजाच्या समोर उभं राहिलं. राजाने सांगितलं, या क्षणाला मागशील ते दे.
बोल, काय देऊ तुला? तुम्हाला महाराज तंबाखूला चुना द्या. राजाची प्रसन्नता चुन्यावारी घालवली. नाही कळालं का? दाता श्रेष्ठ आहे पण याचक कनिष्ठ आहे. याचकानी आणि दाता आणि याचक यांची जोडी लागतेच असं नाहीये. आता हे समजून नेण्याकरता उरलेल्या वेळामध्ये आपण प्रथम शिवनेरी गडावर जाणार आणि होता होता जसं जमल तसं रायगडाकडे जाण्याचा प्रयत्न करू. गड शिवनेरी पुण्यापासून 26 कोसावर नाणेघाटाच्या ओठामध्ये आणि भीमाशंकरच्या जटामध्ये वसलेला गड शिवनेरी. जुन्नर मावळामध्ये असा दुसरा जडावाचा गड नाहीये. आणि तत्कालीन परिस्थितीमध्ये गडावर गडकरी होते भोसल्यांचे व्याही विजयराव शिदोजीराव. मोठा तोला मोलाचा वचनाचा पक्का माणूस होता. शहाजीराजांचा निरोप गेला. विश्वासराव गड उतरले. गडाच्या पायथ्याला जुन्नरला दोघांची भेटी झाली. त्यावेळेला शहाजीराजे बोलतात, विश्वासराव अगदीच नाविलाज झाला म्हणून तुम्हाला तकलीफ देत आहोत आणि आजपासून आम्ही आमच्या राणी सरकारांची जबाबदारी तुमच्यावर सोपवत आहोत. त्या विश्वासरावाला केवढा आनंद वाटला. अहो भाग्य राजे साहेब, अहो भाग्य. प्राणपणान आम्ही राणी साहेबांचं रक्षण करू. आणि जिजाऊ साहेबांचं वास्तव्य शिवनेरी गडावर असताना 3 महिन्याच्या गरोदर असताना. नीट आहे का? माय मावल्या माता भगिनी हे तुमच्या करता सांगतोय. नीट आहे का? 3 महिन्याच्या गरोदर होत्या. 16व्या शतकामध्ये भारतामध्ये काय स्थिती असेल याचा कधी विचार केला का? 16व शतक या भारताच्या उरावर 5 सुलतानी सत्ता थाय 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 नाचत होत्या. सुलतान म्हणजे यमन, यमन म्हणजे म्लेंच. 5 सुलतानी सत्ता राष्ट्राच्या उरावर थाय थाय नाचत होत्या. सुलतानी सत्ता म्हणजे सर्वस्वाची होळी, सर्वस्वाची राख रंगोळी. अरे शेतकऱ्यांची शेतं लुटली जात होती. लग्न मंडपातल्या तरण्या बांडपरी उचलल्या जात होत्या. सुलतानाचे जनानखाने भरले जात होते. गावागावातली तरणी बांडपोरं उचलली जाती होती आणि बेट बिगार म्हणून धावणीला बांधली जात होती. 16व्या शतकामध्ये उलट्या काळजाचे ते सुलतानी सत्ता हैबान. कोणताही पिता आपल्या लाडक्या लेकीला किती प्रेमानं वागवतो, किती प्रेमानं सांभाळतो, किती प्रेमानं वाढवतो, सगळं पणाला लावतो. माझी लाडकी लेक आहे. पण असं लाडकं लेकरू ज्या वेळेला एकदा हैवन त्याच्या समोर उचलत असेल त्या बापाच्या काळजाला किती दुःख होत असतील याचा विचार आपण केला का? अशा या अवस्थेमध्ये 16व्या शतकामध्ये जिजाऊ साहेब शिवनेरी गडावर आले. मुजरा करायची का नाही जिजाऊ साहेबांना? करायचं ना. धन्य धन्य थोर आई शिवरायांची जिजाई. धन्य धन्य थोर आई शिवरायांची जिजाई. आज पूजी तो महाराष्ट्र. मुजरा
ए गड्या हो, असल्या टाळ्याची सवयच नाहीये मला. आता जिजाऊ साहेबांच्या दृष्टीनं दोन ओळी बोलतो. मला टाळ्या यायला हव्यात बरं का. जिजाऊ साहेब तुम्ही झाल्या नसत्या तर बाटल्या असत्या आमच्या मुलीबाळी. जिजाऊ साहेब तुम्ही झाला नसत्या तर बाटल्या असत्या आमच्या मुलीबाळी. बाटल्या असत्या आमच्या मुलीबाळी, नसते राहिले कुंकू कपाळी. जिजाऊ साहेब तुम्ही झाला नसत्या तर नसती दिसली अंगणी तुळस. जिजाऊ साहेब तुम्ही झाल्या नसत्या तर नसती दिसली अंगणी तुळस. नसती दिसली अंगणी तुळस, नसते राहिले मंदिरावर कळस. रोज कुठून नाही कुठून अन्यायाच्या आणि अत्याचाराच्या बातम्या यायच्या. जिजाऊ साहेबांचं अंतःकरण तिळ तुटायचं. डोळ्यातील अश्रूला वाट मिळायची. आधी शक्ती समोर जिजाऊ साहेबांनी बसावं. कुठपर्यंत हा दुर्दैवाचा खेळ चालला. या राष्ट्राला आणि धर्माला कुणी त्रास आहे की नाही. कुणीतरी असा भाग्यवान पुरुष जन्माला यायला हवा. रामरायांच्या सारखा, कृष्ण परमात्मा सारखा, अर्जुना सारखा, वीराभिमान्यो सारखा राष्ट्र आणि धर्म राखेल. येईल कसा पुरुष जन्माला. जिजाऊ साहेबांनी साकड घातला व आदिशक्तीला. दारू घा, दारू लक्षापूर भवानी दारुगड भैया, कोल्हापूर लक्ष्मी दारुगड भैया, कन्नड लक्ष्मी दारुगड भैया, तेलंगणा लक्ष्मी दारुगड भैया, माहूर भवानी दारुगड भैया, तुळजापूर भवानी दारुगड भैया, सप्तशृंग निवासिनी दारुगड भैया, पंढरपूर निवासिनी दारुगड भैया, आळंदी निवासिनी दारुगड भैया, नवी मुंबई निवासिनी दारुगड भैया. 1630 फाल्गुनाचा महिना. जिजाऊ साहेबांना शिवनेरी गडावर आता 9 महिने पूर्ण झालेले होते. गडाच्या परिसरामध्ये आणि गडावर होळीचा सण आनंदाने साजरा झाला आणि फाल्गुन तृतीया उजाडली. सुप्रभाती जिजाऊ साहेबांना बाळंत वेदना व्हायला लागल्या. विश्वासरावांनी अगोदर चांगल्या हाताच्या सुईने आणि निष्णात असे वैद्य गडावर आणून ठेवलेले होते आणि जिजाऊ साहेबांना गडावरच्या दारुणी महालामध्ये दाखल करण्यात आलं. इतिहासाच्या भाषेमध्ये त्याला दारुणी महाल म्हणतात आणि आपल्या बोळी भाषेमध्ये त्याला बाळंतपणाची खोली म्हणतात. त्या बाळंतपणाच्या खोलीमध्ये दाखल करण्यात आलं. बाळंतपणाच्या खोलीचे दरवाजे बंद झाले आणि हा 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 म्हणता ही बातमी संपूर्ण गडावर गेली आणि गडावरचं प्रत्येक माणूस आता त्या बाळंतपणाच्या खोलीच्या दरवाजाच्या बाहेर एकत्रित व्हायला लागलं. होता 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 सूर्य मध्यानाशी आला. सगळे वाट पाहतायत कधी एकदा बाळंतपणाच्या खोलीचा दरवाजा उघडतो आणि कधी एकदा आम्हाला आनंदाची बातमी कळते. वाट पाहता पाहता दुपार टळून गेली. सूर्य मावळतीला आला.
गड चिंताक्रांत झाला. गडावरच्या माय माऊली आपापल्या देवाला नवस करायला लागले. अरे माझ्या देवानो, आमच्या राणी सरकार आमची सुटका होऊ दे. सूर्यास्तही झाला आणि पूर्ण अंधार पडला आणि तो शुभ क्षण जवळ आला वाजवला. त्या क्षणाचं वर्णन करण्याकरता कदाचित शब्दसृष्टी अपुरी पडेल. तो क्षण म्हणजे सुवर्णाचा, तो क्षण म्हणजे कौस्तुभाचा, तो क्षण म्हणजे अमृताचा, तो क्षण म्हणजे स्वाभिमानाचा, तो क्षण म्हणजे स्वातंत्र्याचा, अखिल पृथ्वीच्या साम्राज्याचे 5 ग्रह अंकुर असणारा तो शुभ क्षण. त्या शुभ क्षणी बाळणपणीचा खोलीचा दरवाजा उघडला. एक वयोवृद्ध माऊली कमरेवर हात देऊन हसत हसत बाहेर आली. तिचं नाव गोजाक्का. सगळ्यांनी तिच्याकडे पाहिलं आणि सगळ्यांनी विचारलं, सांगा ना गोजाक्का, आपल्या राणी सरकारांना काय झालं? तिनं सांगितलं, आता काय झालं म्हणून काय विचारता? आता नौबतीवर टिपरा पडू द्या, तोपेच्या भांड्याला बत्ती द्या. आपल्या राणी सरकारांना पुत्र झाला, आपल्या राणी सरकारांना पुत्र झाला, आपल्या राणी सरकारांना पुत्र झाला. पुत्र कोणाला झाला? पुत्र जिजाऊसाहेबांना झाला, पुत्र शहाजीराजांना झाला, पुत्र शिवनेरीला झाला, पुत्र सह्याद्रीला झाला, पुत्र महाराष्ट्राला झाला, पुत्र भारतवर्षाला झाला. आला 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 सुलतान आलो, तुमच्या उन्मत्तपणाच्या शिरफाळ्या उडवणारा श्रीकृष्ण शिवनेरी गडावर जन्माला आला. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, माझ्या राजाचं नाव गडकोटाच्या दगडावर माझ्या देवाचं नाव गाजते. किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं माझ्या राजाचं नाव गाजते. गड किल्ल्याचा सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर, तलवारीच्या धारेवर, तलवारीच्या धारेवर. ओ रे ते जातीवर गेले आपल्या निधड्या जातीवर, आपल्या निधड्या छातीवर, आपल्या निधड्या छातीवर. प्राणपणाने लढले भावरे भरसाच्या राजावर, प्राणपणाने लढले भावरे भरसाच्या राजावर. राजाचं नाव गाजते माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजते गडकोटाच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या कोटावर. छत्रपती नामचं दैवत छत्रपती, हे दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती, हे दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती. शिवबाचे मावळे आम्हाला काय कुणाची भीती, शिवबाचे मावळे आम्हाला काय कुणाची भीती. जय जय भवानी, जय जय शिवाय, जय जय भवानी, जय जय शिवाजी. स्वराज्य स्थापनेसाठी त्याने केल्या एक हो जाती, घेऊन भगवा तो हाती, रामराज घडवण्यासाठी, रामराज घडवण्यासाठी, रामराज घडवण्यासाठी. आई शिवाई आई जिजाई आशीर्वाद हो पाठी, राजा आशीर्वाद हो पाठी. दैवत छत्रपती आमचे दैवत छत्रपती, हा दैवत छत्रपती, आमचे दैवत छत्रपती. दिल्लीचा तख्त हलविला,
टरा टरा फाडले खानाला, टरा टरा फाडलं खाणारा, टरा टरा फाडलं खाणारा. सारे भीत होते वाघाला. बांधवानो, छत्रपती शिवाजी महाराज शिवनेरी गडावर जन्माला आले. फाल्गुन मध्ये तृतीय शुक्रवार दिनांक 19 फेब्रुवारी 1630. सूर्यास्तानंतर पूर्ण अंधार पडल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची परफेक्ट जन्मवेळ आहे. 6:34 आणि 36 सेकंद. पहिली 4 वर्ष शिवनेरी गडावर, पुढची 2 वर्ष पुण्याच्या लाल महालामध्ये, त्याच्या पुढची 4 वर्ष बंगळूर मुक्कामी, पुन्हा राजे 12 मावळच्या दऱ्याखोऱ्यामध्ये. स्वराज्याची प्रतिज्ञा झाली 15 एप्रिल 1645. 1646 ला तोरणागड घेऊन स्वराज्याचं तोरण बांधलं. हळूहळू हळू स्वराज्य वाढायला लागलं. 1659 उजाडलं. स्वराज्यामध्ये गडाची संख्या 40 पर्यंत गेली. फौज 20,000 गेली. त्याच्यावर येसाजी कंकाची नेमणूक झाली. नेताजी पालकर सरनौबत झाले. 5 सुलतानी सत्ता या राष्ट्राच्या उरावर नाचत असताना त्या शहाजी राजाच्या पोरानं स्वराज्याचा डाव मांडला. स्वराज्याचा डाव रंगात आला. तिकडे सुलतानी सत्ताशा कासावीस व्हायला लागली. विजापूरची आदिलशाही विचार करते हे असंच चालू राहिलं तर दख्खन में आपला कुछ भी नाही बचेगा. या शहाजी राजाच्या पोराचा बंदोबस्त आता करायला हवा. दरबार भरवला. त्यावेळेला दरबारचा कारभार बडी बेगम साहेबा पाहत होती. अत्यंत पाताळ यंत्रीबाई होती. ते दरबारामध्ये आल्याने कडाडले. कौन है वो नाराय तकदीर बुलंद करने वाला जो काफिर शिवा को पकड़कर हमारे सामने लेकर आए. हाय कोई सूरमा हमारे दरबार. राजांचं नाव ऐकून सगळ्या सरदारांनी आपल्या मानाखाली घातल्या. कुणाचीच मानवर होत नाही. एवढ्यामध्ये एक धिप्पाडली असा वादळासारखा 7 फुटापर्यंत त्याची उंची आहे. स्वर्ण तख्तासमोर स्वर्ण ताट मांडलेले, त्याच्यामध्ये पैजेचे बिडे आहे. तो धिप्पाड स्वर्ण तख्ताकडे निघाला. त्याच्या पावलांचा करकर असा आवाज यायला लागला. तो धिप्पाड हे गेला. पैजेचे बिडे उचलले. तो बोलतो गद्दार दख्खन हो तो पहाड़ का चूहा पकड़ कर घोड़े पर बांध कर लेके आऊंगा. काय नाव त्याचं? त्याचं नाव 1659 मध्ये त्याने विजापूर सोडलं. खानबाईला येता येता आई जगजननी तुळजा भवानीवर हातोडा चालवला. चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये आला. पुंडलिकरायाला चंद्रभागेमध्ये फेकून दिलं. मोठा महादेव ज्याला म्हणतात. शिखर शिंगणापूरला उपराव झाला. खानबाईला पोहोचला. 30 सप्टेंबर 1659 खानाची आणि राजांची भेट ठरली प्रतापगडाच्या पायथ्याला माची सोडण्यावर. मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी अधिक सप्तमी वार गुरुवार तारीख 10 नोव्हेंबर 1659 दिवसाचे 8 तास म्हणजे दुपारी 2 वाजता सुंदर असा शामियाना उभारला. भेटीचा दिवस उजळला. खान शामियान्यामध्ये आला. तो सुंदर शामियाना पाहिला. तो बोलतो हमारे आदि आदिल शाह के पास भी ऐसी ऐश्वर्य संपन्न सद्र नहीं है और ये काफिर शिवा शाहजी जैसे मामूली सरदार का छोकरा. तो जाओ तुम्हारे राजा को लेके आ. राजे गडावर तयार होते. एवढ्यामध्ये राजाचा नजरबाज आला. गुप्तहेर आला. राजांच्या कानाला लागला. महत्वपूर्ण बातमी त्यांनी दिली. राजा खानानं अंगामध्ये चिलकत घातलेलं नाहीये. अत्यंत महत्वपूर्ण बात होती. बहते कृष्णाजी बंकर म्हणून वयोवर सरदार होते. त्यांनी सांगितलं राजे खान दगाबाज आहे. अंगाला शील करा. राजाने चिलकत घातलं. श्वेत अंगरखा पांघरला. डोक्यावर बख्तर ठेवलं. जिरे टॉप घेतला. भवानी जीवा महालाच्या हातामध्ये दिली आणि बरोबर 12:35 राजाने प्रतापगड उतरायला सुरुवात केली. शामियाना जवळ आले. सय्यद बंडा ज्याला बडा सय्यद म्हणतात
तो आतमध्ये होता. राजाने सांगितलं त्याला बाहेर करा. बडा सय्यद बाहेर गेला. हळुवार पावलानं राजे शाम्यान्याजवळ आले. राजाने पहिलं पाऊल टाकलं तसा खाड असा वादळासारखा उठला. राजांची उंची 5 फूट आणि 7 इंच आपल्या पुरुषी सौंदर्यानं युक्त आहे. खान राजांच्याकडे पाहतो. राजे खानाकडे पाहतात आणि खान बोलतो, ऐ काफिर, तुम हमारी ताकत जानते हो, हमारी फौज की ताकत जानते हो, हमसे डर नहीं लगता. राजाने सांगितलं, रे बिहायचं झालं मोठ्या महादेवाला, बिहायचं झालं आई जगजननी तुळजा भवानीला, बिहायचं झालं रघुनाथाला माझ्या रामरायाला, का तुझ्यासारख्याला. बोलतो राजा, हमारे गले मिलो. राजे हरवार पावलं टाकत निघाले. खानचा उतऱ्यावर उभा आहे. जगदंब जगदंब जगदंब. खानाला भेट देण्याकरता राजे चौतऱ्यावर गेले. भेट देण्याकरता राजाने आपलं मस्तक खानाच्या उजव्या वगैरे ठेवलं. खानाने कपट साधण्याचा प्रयत्न केला. खान राजाचं मस्तक डाव्या बगण्याकडे घेतोय. खानाचं बळ वाढायला लागलं. खानाने कट्यार काढली, राजांच्या छातीमध्ये खोपसली, पण खरं करत कट्यार खाली आली. खानाला अंगामध्ये चिलकत होतं. दुसरा वार उचलला, डोक्यावर वर झाला. राजाने ओळखलं दगाबाज दगा करतोय. एक क्षणाचा विलंब केला नाही. एका हातामध्ये वाघनख आणि दुसऱ्या हातामध्ये पिचवा. राजाने वाघनख खानाच्या पोटात अशी खुपसली आणि अशा खानाच्या किंकाळ्या बाहेर पडल्या. दगा दगा लवा लवा, अरे कोई है ये काफिर मुझे कत्ल कर रहा है, ये काफिर मुझे कत्ल कर रहा है, अरे कोई तो मुझे बचा. सय्यद बंडा हातामध्ये पचा घालून आला. जीवा महारानं बैठक घेतली. राजांच्याकडे येणारा हात जीवा महारानं वार केला. सय्यद बंडा झाड वेगळा झाला. दुसरा वार केला. सय्यद बंडाच्या चिरफाया उडाल्या. अरे होता जीवा म्हणून वाचला. दैवत छत्रपती राजे, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती राजे, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती राजे, दैवत छत्रपती, हे दैवत छत्रपती, दैवत छत्रपती. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश राजाधिराज महाराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी, जय श्रीराम, जय श्रीराम, जय जय श्रीराम, जय श्रीराम. स्वराज्य निर्माण झालं. पण स्वराज्याची निर्मिती होत असताना जसं लोकशाहीचे 4 स्तंभ आहेत, पत्रकारात आपण, तसं स्वराज्याच्या बांधणीचे 5 स्तंभ आहेत. पहिला स्तंभ ज्याला टार्गेट म्हणतात म्हणजे ध्येय, दुसरा स्तंभ संघटन, तिसरा स्तंभ नियोजन, चौथा स्तंभ निष्ठा आणि 5वा स्तंभ समर्पण. या 5 स्तंभावर स्वराज्य उभं राहिलं, निर्माण झालं. उरलेल्या वेळामध्ये फक्त एकच प्रसंग तुमच्या समोर मांडणार आहे, जो समर्पणाचा आहे. नीट आहे का? आपणा सगळ्यांना माहिती आहे, स्वराज्य कोणा एकामुळे झालेलं नाहीये, कोणा एका समाजामुळे बी नाहीये.
ज्या वेळेला जिजाऊ साहेबांनी शिवबा राजांना सांगितलं शिवबा राज्य स्वराज्य निर्माण करायचंय पहिलं संघटन बांधा. नीट आहे का? पण संघटन बांधत असताना जातीपातीच्या परी बांधा. जर जिजाऊ साहेबांनी असं सांगितलं असतं केवळ 96 कुळीच्या मराठ्यांना बरोबर घेऊनच स्वराज्य करा तर कदाचित स्वराज्य झालंच नसतं. मग जिजाऊ साहेबांनी काय सांगितलं? 18 पगड जाती सन्मानानं एका व्यासपीठावर मांडीला मांडी लावून संघटित करा. 18 पगड जाती साळी कोळी माळी तेली वाणी हरिजन गिरिजन आदिवासी सुतार लोहार कुंभार चर्मकार सुवर्णकार धनगर सरंगर बंजारा मराठा ब्राह्मण वारी कासार पुजारी गुर्जर माळवाडी कैकाटी भील वडार वंजारी शिंपी पुजारी. या कधी राहिली का? राहू दे. 18 पगड जाती होता जीवा म्हणून वाचला शिवा. जीवा महाला वीर शिवा काशीत वारीक समाजाची आम्ही वारीक 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 करू हजमत वारीक वारीक समाजाची. ऐका तुम्हाला बहिर्जी नाईक माहिती आहेत का? कोणाला विचारू? हे बाळा तुला बहिर्जी नाईक माहिती आहेत का? असलं तर होय म्हणायचं नसलं तर नाही म्हणायचं. बहिर्जी नाईक माहीत नाही. जीवा महाला माहित नाही. सलमान खान हसण्यासारखंच आहे काळे. जीवा मला माहित नाही. बहिर्जी नाईक माहित नाही. सलमान खान माहित आहे. हे अवघड आहे. हे भविष्य आहे. 18 पगड जाती बहिर्जी नाईक सांगली जिल्ह्यामध्ये खानापूर तालुक्यामध्ये बानोरगड म्हणून त्यांचं गाव आहे. रामोशी समाजाचा तरणा पांडव. बहिर्जी नाईक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा तिसरा डोळा. अत्यंत महत्वपूर्ण भूमिका या रामोशाच्या पोराची स्वराज्याच्या बांधणीमध्ये आहे. तुम्हाला माहिती आहे बहिर्जी नाईकाला 12 भाषा येत होत्या. छत्रपती शिवाजी महाराजांना 6 भाषा येत होत्या आणि धर्मवीर शंभूराजांना 8 भाषा येत होत्या. हा बहिर्जी शत्रूच्या गोटामध्ये अगदी आतपर्यंत जायचा, त्याला कोणी ओळखायचं नाही आणि वेश बदलून गडावर आला तरी राजांच्या शिवाय त्याला दुसरं कोणी ओळखत नव्हतं. असा बहिर्जी नाईक. आता त्याच्या संबंधानं बोलायला मला इतका वेळ नाहीये. मी कशा बहिर्जी नाईक जायचे शत्रूच्या गोटातली सगळी खडा माहिती आणायची आणि मग राजांची मोहीम निघायची. रामोशाचा पोरगा. या रामोशाच्या पोराला राजाने केवढी मोठी जबाबदारी दिली माहिती आहे? 6000 गुप्तहेरांची संघटना. त्याचं अध्यक्षपद राजांनी रामोशाच्या पोराला दिलं. आरक्षण म्हणून नव्हे. महाराज पन्हाळगडावर सुटले. आषाढाची पौर्णिमा 12 जुलै 1660. त्या प्रसंगी धनगर समाजाचे बिरोबा दादा. मी कशा करत आता ओगावोगानं विषय आलाय. बरोबर आहे की नाही? प्रतिसाद देणार ना? मी येळकोट म्हटलं की जय मल्हार म्हणायचं सगळ्यांनी. बोला येळकोट येळकोट जय मल्हार. येळकोट येळकोट जय मल्हार. येळकोट येळकोट जय मल्हार.
सगळ्यांच्या करता एकदा टाळ्या द्या. नाचायला कोणी रिकाम आहे का? मी तुम्हाला बोलतो उठा नाचा. नाचताय का? बघा घुंगारू बांध कर मीरा नाची, नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. नाचता नाचता देवाचा गळाला पितांबर. जिथे प्रेमाची पराकाष्ठा होते तिथं नाचणं होतं. मी त्यांना या म्हटलं होतं का नाचायला? नाही. काळे महाराजांना म्हणलं होतं का गादीवर नाचा? नाही. पण ते नाचताय, ते येऊन नाचले. मी कशा करता सांगतोय ऐका. या प्रसंगी धनगर समाजाचे बिरोबा दादा, हा बसा, शांत बसा, ऐका. तुम्हाला शाहिस्तेखान माहिती आहे का? शाहिस्तेखान माहिती आहे? कोण? औरंगजेब के मामूजान, जिसका नाम है शाहिस्तेखान. नाही कळालं का? त्या शाहिस्तेखानाची बोटे राजाने तोडली 3 चैत्र शुद्ध अष्टमी 5 एप्रिल 1663. राजाने बोट किती तोडली? 3. कशा करता हे सगळं तुझ्या समोर मांडतोय, नीट ऐका. धर्मवीर शंभू राजांच्या अखेरच्या श्वासापर्यंत 2 सख्खे भाऊ तडपडत होते. आपल्या धनाला घोटभर का होईना पाणी मिळायला हवं, आपल्या धनाला घोटभर का होईना पाणी मिळायला हवं. एकाचं नाव देवाप्पा आणि दुसऱ्याचं नाव रायाप्पा. तत्कालीन परिस्थितीमधल्या महार समाजाच्या अरे जीव तोडून रक्ताचं पाणी करून मी तुमच्या समोर हा विषय कशा करता मांडतो. स्वराज्य निर्माण झाला. 18 पगड जातीचं संघटन राजांनी बांधलं म्हणून. आज काय चाललंय? काय चाललंय आज? जाती जातीमध्ये कोणत्या का कारणानं होईना आज भांडणं लावली जात आहेत. हे समाजामध्ये विष पेरलं जाते. सांगू तुम्हाला, कोणताही एक समाज या भारत मातेचं रक्षण करू शकत नाहीये. मग शिवाजी महाराजांनी जे केलं ते आज का होत नाहीये? का होत नाहीये? का 18 पगड जाती एकमेकाविरुद्ध भांडण्याकरता तुम्ही तयार का करताय? जगू द्या ना सुखानं 18 पगड जातीनं. एकच प्रसंग, पन्हाळगडाच्या प्रसंगी एकाच वेळेला 2 पालख्या निघणार होत्या. एका पालखीमध्ये राजे स्वतः आणि दुसऱ्या पालखीमध्ये प्रति शिवाजी महाराज जाणार होते. शिवाजी महाराजांची पालखी जाणार होती दिंडी दरवाजान म्हणजे चोरवाटेनं, आणि ज्या पालखीमध्ये प्रति शिवाजी महाराज आहे ती पालखी जाणार होती राज रस्त्यानं. ऐका, दुसऱ्या पालखीमध्ये कुणाला बसवावं शोध सुरू झाला. पन्हाळ्याच्या परिसरामध्ये नेबापूर म्हणून गाव आहे. तिथला एक वारीक समाजाचा तरणा बांडपोरगा होता. त्याचं नाव शिवा. काशीद राजांच्या वयाशी मिळता जुळता, राजांच्या सारखी दाढी राखलेली, चेहऱ्याशी मिळता जुळता. ज्या वेळेला बाजीप्रभू देशपांडे राजांच्या समोर त्या शिवाला उभा केलं. शिवानं मुजरा केला. राजे बोलता, शिवा तू कशा करता इथे आले? सगळं तुला बाजींनी सांगितलेलं असावं. तो म्हणतो, हो राजा, मला सगळं सांगितलं. शिवा, आम्ही कोणावरही कधीही अन्याय करत नाही. आम्हाला अन्यायाचं राज्य करायचंच नाही. आम्हाला माझ्या रयत ही माझी देव आहे. माझ्या देवावर मला कधीच अन्याय करायचा नाही. बाळा, तू समजून घेतलंस का? प्रति शिवाजी म्हणून तुला दुसऱ्या पालखीमध्ये बसायचंय. आम्ही सुटून जाऊ चोर वाटेनं, पण तुझी पालखी मात्र सिद्धी जोहारच्या ताब्यामध्ये सापडणार आणि तुला मृत्यूदंडाशिवाय दुसरा पर्याय नाही रे माझ्या राजा. विचार कर. तो म्हणतो, राजा विचार कसला करायचा? कसला विचार करायचा राजा? राजांच्या डोळ्यातील अश्रूंना वाट मिळाली.
तो राजांच्याकडे पाहतो आणि बोलतो, राजा कित्येक रडत्यात मेल्यावर, पण तुम्ही मी जिवंत असताना माझ्याकरता रडताय. राजा आणखी काय मिळवायचं नाही. राजा अहो घडीभर का होईना तुमचा कपडा अंगावर घालायला मिळतील, घडीभर का होईना मला शिवाजी महाराज समजलं जाईल. राजे माझ्या जन्माचं सार्थक होईल, माझ्या जीवनाचं सार्थक होईल. राजा विचार करू नका विचार करू नका. अरे शिवा पुन्हा एकदा विचार कर. दुसऱ्या पालखीमध्ये असणाऱ्या प्रति शिवाजीला मृत्यूदंडाशिवाय पर्याय नाही. कोण बसणारे दुसऱ्या पालखीत? तेव्हा शिवा बोलतो, राजा म्या बशीन दुसऱ्या पालखीत, म्या बशीन दुसऱ्या पालखीत, म्या बशीन दुसऱ्या पालखीत. कशा करता हे सगळं तुमच्या समोर मांडतोय ऐका. इथे दाताही श्रेष्ठ आहे आणि याचकही श्रेष्ठ आहे. दाता आणि याचकाची जोडी लागतेच असं नाही, पण इथे दाते आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सारखे आणि याचक आहे वीर शिवा काशी सारखा. मृत्यूदंडाचा पर्याय मिळाला शिवाला, पण हसता हसता राजा मुजरा करत त्या शूरवीरानं आपल्या जीवनाची समाप्ती केली. अशा अनेकांच्यामुळे स्वराज्य निर्माण झालं. अनेकांच्या दाताने याचकाची जोडी लागतेच असं नाही. इथे दाता आहेत पांडुरंग परमात्मा, याचक आहेत तुकाराम महाराज. पांडुरंग परमात्मा बोलतात, मी तुमच्याकरता काय करू? तुकाराम महाराज बोलतात, आग्रह नाहीये भगवान, आग्रह नाहीये, पण करायचं असेल तर असं करा. कसं करा? अभंगाचा दुसरा चरण. असं सांगावं लागते. त्यात की अशुद्ध रंग असावा असं नाही. ज्याला गुणांची त्रिपुटी म्हणतात. तमोगुण, रजोगुण आणि सत्वगुण या 3 गुणांचे 6 पाश आहेत. या 6 पाशाचा प्रभाव चित्ताच्या ठाई निर्माण झाला, अशुद्ध रंग निर्माण होतो. तसं आहे म्हणून प्रार्थना केली, शुद्ध रंग व्हावे विठोबा दर्शन. प्रथम नमन करू गणनाथा उमाशंकराचार्य सुता भावे चरुणी ठेवीन माता साष्टांगाचा दंडवत. भगवान गजाननांच्या चरणविंदावर सेवा समर्पित करायची. आता मला तितका शुद्ध रंग व्हावे रंगा, याच्यामध्ये मला तो विषय मांडायचा होता, पण दुर्दैवानं वेळ मिळाली नाही. असू दे. चला, प्रतिवर्षीप्रमाणे संपन्न होत असलेला आपला हा ज्ञानयज्ञ
आणि यावर्षी सेवेचा योग आला. आपल्या सगळ्यांना धन्यवाद द्यायचे. इथे असणारी सर्व हरिभक्तीपरायण मंडळी, कोणाचंही नाव मला माहीत नाही, पण हे व्यासपीठच असं आहे, तुम्ही आम्ही खेळीमेळी हा नोहे एकल्याचा खेळ. सगळ्यांनी मिळून तो व्यासपीठाचा आनंद घ्यायचा असता, तो आम्ही घेतला. सर्वांना धन्यवाद द्यायचे. 2 ओळी सर्वांच्या समोर मांडणार आणि सेवेला पूर्णविराम देणार. जगावं कसं आहे आम्हाला रामायण शिकवतं. रामायण हा जगण्याचा ग्रंथ आहे. जगावं कसं आहे रामायण शिकवतं. मरावं कसं आहे भागवत शिकवतं. 7 दिवसा माझी मुक्ती कशी मिळवावी, राजा परीक्षितीला जाऊन भेटावं. जगावं कसं आहे रामायण शिकवतं. मरावं कसं आहे भागवत शिकवतं. पण राष्ट्राकरता जगावं कसं हे छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र शिकवतं. आणि राष्ट्राकरता मरावं कसं हे धर्मवीर संभाजी महाराजांचं चरित्र शिकवतं. विठ्ठल जय जय.